मित्रांनो, आपण कुठे चाललोय आज अचानकशी तुम्ही माझा व्लॉग बघत असतील, पण तुम्हाला सांगायचं आहे की मी आज जाणार आहे हेल्मेट घ्यायला परेडला, आपलं RX46 बायकर्समध्ये. बिकॉज मला खूप टायमापासून हेल्मेट घ्यायचा होता आणि मी आता राईडवर पण जाणार आहे. ती राईड अजून कुठे जायची आहे ती रिव्हील नाही होणार एवढ्या लवकर, तर पण लवकरच रिव्हील करणार. अरे बापरे, लफडा आला इकडे. हा काका ट्रकवाला पुढेच जात होता लोकांना ठोकायला, वाचले लोक. मी ना गेल्या महिन्यातच लोणावळ्याला गेलेलो. तिकडे काय झालं माहिती आहे, गोप्रो वगैरे सर्व लावलेलं मी, मस्त व्लॉग पण रेकॉर्ड केलेला. पण घाण काय झाली माहिती आहे, हे असताना आपलं वाईड अँगलच सिलेक्ट नव्हता, नुसता बाईकचा मीटरच दिसतोय फक्त. गोप्रो खूप आता मागे राहिला टेकमध्ये असं मला वाटतं, कारण आता DJIचे खूप चांगले चांगले कॅमेरे आहेत त्यात, वर्थ पण आहेत ते. त्या प्राईसमध्ये भरपूर काय भेटतं आहे. गोप्रोला आता लेवल अप करायलाच पाहिजे, कारण हे बघा ना, या कॅमेराला ॲक्शन कॅमेरा बोलतो, आपण काय ह्याला गोप्रोच म्हणतो. म्हणजे भले ते कुठल्याही कंपनीचा असं, तर गोप्रोचं नावच पडलं आहे. चांगली मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती यांची. यार लय ट्रॅफिक यार. आत्ता किती वाजले असतील, आत्ता 10 वाजलेत. 10 वाजता तेवढं ट्रॅफिक ऑफिसर्स असेल मे बी. पण माझ्याकडे तर बाईक आहे ब्रो, बाईकने रपारप निघता येतं ना ब्रो. यार मला तर कंटाळा आला या ट्रॅफिकमध्ये. मी कधी जात आहे, आणि मी जाणार आहे 15 फेब्रुवारीला. ओके, ते कुठे जाणार आहे ते आता तुम्हाला पण तेव्हाच कळेल. ते तर आता नाही सांगू शकत मी. आता कसं आहे ना, आपल्याला सोलोच जायला लागणार आहे. कारण मी बऱ्याच लोकांना विचारलं येत आहे. मी त्यांना हे सुद्धा विचारलेलं की मस्त 4 व्हीलरने जाऊ शकतो, त्यांच्याकडे आहे. पण नाही ना ब्रो, आपल्याला मुंबईच्या बाहेर जायचंच नाही फिरायला. तुम्ही राहा घरी, मी एकटा जाईन मस्त सोलो एन्जॉय. आणि आपण त्या लोकेशनवरनं अजून बरेच जागेत जाणार आहे फिरायला. सगळं दाखवेन मी, सगळं डॉक्युमेंट करणार आहे या टाईम, तर प्रॉपर डॉक्युमेंट होणार आहे. मी तर खूप एक्सायटेड आहे या राईडसाठी. लाईक माझं हे एक प्रकारचं स्वप्नच म्हणू शकता तुम्ही. फायनली मला पेट्रोल पंप भेटलंच आहे. माझी बाईक फुल रिझर्ववरती आहे. आय गेस इकडे गेलेलं बरं पडेल. फ्यूल अप तर झालेलं आहे, मला हवा पण भरवायची होती, पण आता राहू दे, आता लेट होतं मला खूप. आता 2 दिवसानंतर चेन लीप करायचं आहे. सवलीत खड्डा पेंचोत, काय चुतिया पाय यार. शी सरकार करते का यार, किती घातक आहे माहिती आहे बाईकवाल्यांसाठी. अचानक एक खड्डा येतो, बाईक आउट ऑफ कंट्रोल जाते आणि तेव्हाच माणूस पडतो. चला आता ठेवतो मी, बंद करतो कॅमेरा. शॉप आला की दाखवतो तुम्हाला. आता आम्ही पोचलेलो RX46 बायकर्समध्ये. तर जातो आतमध्ये आणि दाखवतो, जर भेटलं तर दाखवायला. तर पार्क करून घेतो आधी. तर आता आपण RX46 बायकर्समध्ये आलेलो आहे. ओके, येस हाय दादा. येस. सो आपल्याकडे काय रेंजचे हेल्मेट चालू होतात? बेसिकली आपल्याकडे स्टार्टिंग रेंज तुम्हाला 1000 पासून असणार आहे. 1000 पासून तुम्हाला वेगवेगळे ब्रँड असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगा, स्टड, SMK, एक्झॉर, MT, LS2, KYT आणि एक नवीन ब्रँड जो प्रीमियम मोटो GPचा ऍड झालेला आहे AGV करून, तो सुद्धा आता आपल्या ब्रँचला अवेलेबल आहे. ओके, तर शॉपचं टायमिंग काय असेल? आपला 10:30 ते रात्री 10 वाजेपर्यंत असतो. आपले 2 ब्रँचेस आहेत, एक लोअर परल वेस्ट जिकडे आता आपली व्हिडिओ चालू आहे, आणि एक सेकंड ब्रँच आमची दादर ईस्टला जी हायवेला आहे. ओके, थँक्यू. मला तर खूप खूप धन्यवाद. कसं वाटलं स्टोरला व्हिजिट करून? एकदम छान वाटलेलं आहे. तुमच्याकडे खूप चांगले कलेक्शन्स पण आहेत धन्यवाद. ॲट अफोर्डेबल प्राइस रेट. आणि मला NHKचा एस्पेशली घ्यायचा होता, सो त्याच्यासाठी झालेला. कारण की हा ब्रँड स्पेशली बघायला गेला की तुला कुठे भेटणार नाही. करेक्ट. एक आपलाच एक असं नावची एक स्टोर आहे महाराष्ट्रामध्ये की ज्याच्याकडे तुला LS2, KYT, NHK आणि आता प्लस
AGV सुद्धा ऍड झालेला आहे. जर कोणी जर NHK साठी जर डीलर बघत असाल तर RS40 पहिलं नाव तुम्हाला सर्च येणार आहे गुगलवरती सुद्धा आणि इंस्टाला सुद्धा. आणि भावाच्या इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करायला विसरू नका, कारण की भावाचं आता नवीन नवीन पेज आहे, कॉमेडी व्हिडिओज बनवतो, खूप चांगला आहे. आपला मराठी पोरगा एकदा नक्की फॉलो करा. काय पेजचं नाव भाऊ आपलं? कुशल 1630. कुशाल 1630. तर नक्की फॉलो करा आणि नक्की आपलं. सो आता हेल्मेट घेऊन निघालो आहे. आता मला थोडंफार लेट पण होतं आहे, मला लवकर घरी पोचायचं आहे. तर मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो की मी कुठला हेल्मेट घेतला आहे, कितीला घेतला आहे वगैरे वगैरे. ओके, सो बाय बाय.